तर काहीच बघा कत्ती खुश आहे बघा, कत्ती खुश आहे कारण 2 दिवस सुट्टी नाही मला, त्याच्यामुळे जरा तुझा बाबा, माझा बाबाच झाला एक प्रकारचा. मला आता सवयला लागली बाबा बाबा टुट्टूचा बाबा टुट्टूच्या बाबाने. बघा असं दात खाते बघा बघा. अच्छा अच्छा, याला तयारी करायची बोलल्यावर याला आलंय बघा असा दात आहे करते बघा. तर गाई आता गाडी बसलो. काय 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 बाबू डिस्ट काढ, आईची डिस्ट काढ. आल्याची गेली उंदीर उंदीर यो बघा कसा बसले कोपऱ्यान बघा. तर गाईज आता मी म्हणजे निघालो मगाशीच. तर बरं ब्लॉग स्टार्ट करू दे, म्हणजे मागचा पण ब्लॉग टाकला परत. बरं आता आज आज गुरुवार आहे तर बरं चला जाऊन येऊ पटकन. कारण का असं वाटते दर गुरुवारी जाऊ पण पॉसिबल होत नाही, त्याच्यामुळं त्यांच्या नाईट चालू आहे दिसतंय म्हणून. स्पेशल दिवस तर गाईच यो बघा आमचं टुट्टू शेड बघा, निस्ता मस्ती करते. कोपऱ्यान बसले बघा असं. आणि गाईज तर गाईज आम्ही काल एकविरेला गेलेलो. कालच ना, काल एकविरेला गेलेलो. तर का गेलेलो कारण का मंगळवारी, काल बुधवार होता ना मंगळवारी. तर का गेलतो ते पण सांगा जोरान बोला. का गेलतो? कारण का बड्डे स्पेशल, म्हणजे मी त्यांना बोललो बड्डेला कायच नको जावायला, म्हणजे त्याच्यामुळं बरं आज स्वामींच्या मठात पण जाऊन येऊ. आणि उद्या त्यांना सुट्टी पण नाही, त्यांना ड्युटी आहे. त्याच्यामुळं बरं उद्याचं सेलिब्रेशन राहू दे बरं, आजच काय त्या बरं स्वामींच्या मठात जाऊन येऊ. आणि काल एकविरेला गेलतो, त्यानिमित्तच गेलतो परवाच्या दिवशी मंगळवारी, त्या निमित्ताने गेलतो. तर म्हणजे बड्डेच्या दिवशी कुठं जायला नको, त्याच्यामुळं जर झाला माझा प्लॅन घरी जायचा उद्या सकाळी तर उद्या मी नारकोलीला पण जाऊ शकते, कारण का 2 दिवस नाईट आहे ना त्याच्यामुळं. तर इथं पण ब्लॉग तुम्ही बघितला नसेल. आणि आता आम्ही चाललो स्वामींच्या मठात. ना वाजले किती 8:15. निघायला जंगलेला मी 6 वाजता, आता 8:15 वाजता निघालो. चला अकरा बिरा तर गाईज फायनली आता आम्ही आलो मठात मस्तपैकी. तर गाडी वगैरे लॉक करतो आणि जातो दर्शन घ्यायला. आणि बघा क्लाउड बघा असं इकडं बाबा उतरले. आम्ही चप्पल वगैरेच काढली, गाडीनेच काढलं बघा. बघा ते खुश झालं बघा. चलो गाईच. आणि आज भरपूर अजून 8:30 वाजले तरी भरपूर गर्दी आहे. बाप्पा आहे नमस्कार कर, नमस्कार हात जोड. तर चला आता फटाफट आपण दर्शन घेऊ. तर काहीच बघा कत्ती खुश आहे बघा, कत्ती खुश आणि भरपूर लाईन आहे. तोंड बघा तोंड आहे. अकरा बाबा बघा हे बघा बाबा गेला लगेच मस्ती करायला बघा. आज नाही म्हणजे तर 8:30 वाजले तर आज भरपूर गर्दी आहे.
आमची एकच स्टाईल बस. अगं बाई. बाबा मामा आई बोल. आई बोल ना. आमचे चुकी शब्द मामा बाबा बस. नको काय बोलतास अय बाबडी? काय बोलतास अय बाबडी? सांग काय बोलतास? काय आहे? बोंबल अजून. तर गाईस फायनली आम्ही आता आलो बाहेर. बाबडी नो चल ना. काय जेव कसली? अरे अशी घ्या मला रील्स. चला पुढे या. हो दर्शन झालेलं आहे आमचं. आणि तो तिथे बाबा ऐकावं आलं बघा कसं. तर चला आज वहिनी नाही आलेली. आज वहिनी नाही. काय पाहिजे महाप्रसाद खायला बघा. पहिल्यांदा आलो असे म्हणजे आया. तर गाईस फायनली महाप्रसाद वगैरे खाल्लाय. आणि एवढ्या म्हणजे 1-2 वर्ष झाली. पहिल्यांदा कशाला हो काय बोलतात त्याला तेव्हा फक्त महाप्रसाद. आणि गुरुवारी आलो आम्ही कधीच नाही जेवत. पण आज इच्छा होती महाप्रसाद खायची. तर आज इच्छा पूर्ण झाली. आणि खूप छान असा महाप्रसाद होता. तो सर्वजणांनी घेतला. आणि टुट्टी शेट्टी आमचा जेवला नाही. निसा लाडवांच्या जोर घेतलेली तरी. तर आता निघालो आम्ही घरी जायला. तर तुम्ही अखरे बाबा आणि आमच्या टुट्टी शेट्टी बघत. तर चला गाईज आता घरी जाऊन ब्लॉग कंटिन्यू करते. मारली म्हणे. तर गाईज आता जसं मी घरी निघालो. आमच्या लबुबू बघा कशा एखाद्याला घाबरवील. अगं ग इकडे आले पनवेलला आलो. अहो यात्रेला उद्या नाईट आहे ना म्हणून आजच काय आहे त्या आलत गेल्या वर्षी बघू. भाऊ फोन आम्हाला त्या माग केलता विटांच्या वेळेस बोललेले भाऊ.
मी आता आलो शॉपिंग पनवेलमध्ये आमच्या टुट्टू शेटला. काय घ्यायला आलो टुट्टू शेटला? बाबा काय आणि काय माहिती. बाबा अकरा उद्यापासून तुम्हीच कामाला लागा. कया जाईल तया मग तया नको ती ब्ल्यू. शॉपिंग झाले टुट्टू शर्टची आणि मला असं वाटतं याचा बड्डे आहे म्हणून याचं शॉपिंग चालू आहे. बड्डे कोणता शॉपिंग कोणती बघा 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 असं रडते बघा येडापोट गुशू गुशू. बाबा आलं बघा बघा. हो हो इकडे तलावाजवळ आहे काय बाबा आलं. 3,500 का रे भोसरीच्या तुझ्या आमची जास्त तुझं माग आहे. मी 200 वाला लेटर पे हे करतोय तो असते असं काय ना. चला आता गाडी ओपन करा आपण बसू. चला मी पोऱ्या माझा लय कटाळलाय. नाही बाकी आहे बस उभी आम्ही आलो एअरपोर्टमध्ये. एअरपोर्टच्या इथं आलो. फ्लाइट्स समोर आहे बघ काय काय होतो काय हे बघा हे बघा एरोप्लेन. आणि इव्हिनिंगच्या टायमालाच नुसतं एरोप्लेन येतात. काय काय आहे काय आहे काय आहे काय आहे काय आहे. आपण जाऊ हा एक दिवस एरोप्लेन मध्ये. बाबा नेतील आपल्याला. बाबांनी आम्ही पण जाऊन आलो. तर बाबांनी काय स्वीट काढला. एरोप्लेन पारगावला पारगावला नाही तो कुठे गेला काय माहिती. चला उतरला बघा. तर काही झाल्यात आमचं मस्त. आम्ही जातो घरा. बघू चला. मी बिना पाय चपलीशी आली बघा. बिना चपलीची हिंटा अख्ख्या रस्त्यावर. बिना चपलीची हिंटेश बिना चपलीशी. काय बोलायचं पुढे जायचं की कपडे मागचं बॅकग्राऊंड घेते. चलो साहेब 12 आपण तर का तर बोला. काही 12 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. आता आम्ही पनवेलचे त्याची काय बोलतो त्याला आपला एअरपोर्टच्या जवळ एअरपोर्ट जवळ आहो. मीने आणलाय आता बायकोला केक. टुट्टूने आणलाय आईशला केक. मीने आणलाय बायकोला. टुट्टूने आणलाय आईशला. तर काही जातं तिचा आहे आज बड्डे. केक कापून घेतो. तर आता सध्या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बायको हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. अरे शॉर्ट अशी वाली. हॅपी बर्थडे टू यू. नाही तुम्ही माझ्यासोबत एक शॉर्ट व्हिडिओ घेतली ती टाकूच समजा मी यूट्यूबला. आणि आता सेलिब्रेशन करून झाला आहे. कारण 2 दिवस सुट्टी नाही मला त्याच्यामुळे जरा ॲडजस्टमेंट केली तिने. असं नाही की नाही केली.
केली तिला आता शॉपिंगला मी पैसे देणार आहे. सो गिफ्ट नाही काय आणला मी तिला स्वतःलाच घ्यायला सांगणार गिफ्ट. हे बघा तर काही तुमच्या समोर पैसे देत आहे. हे बघा जास्त नाही 1000 रुपये बरं झालं. यो बघा निधी खुश आहे आणि काही बाबाने पैसे दिले बघ. असं नाही मला जमणार हे डल मला नाही आवडलं. मग कसं कसं पाहिजे स्वतःहून आणायचं काहीतरी. स्वतःहून आणायचं मग मी नाही काय आणायचं मग 2-3 दिवस थांब आणेन चालेल ना. हा ठीक आहे काही आता विमान उडून झालेली आहेत आमची. तर त्याला चाललं होतं काय काही माझाच बर्थडे ना मनाच खूप नाही बरं असं कसं म्हणतो ना बरोबर कोण पण बरोबर चांगल्यावर. ओके चला बघू द्या बाय बाय. आलेला आहे बघू शकता. आज नुसतं एरोप्लेन बघायचे बाकी काय नाही होत. बघा आज नुसतं एरोप्लेन बघायचा बाबड्या. आला दिसून तो बघ वरती. चलो गाईज बड्डेची सुरुवात नुसतं एरोप्लेन बघूनच झालेली आहे. चलो भरपूर भरपूर चलो टुट्टीचे बाबा आमचे बाबा फोटो कैसा आया 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 आया. चालतंय मध्ये मध्ये तू बरं न्यू करते. त्याला बर्थडे कोणता माकोली म्हणला. अरे पण माझ्याशी अंगाशी आला मग आधी ग पडेल चांगला नाही दिसला तिला. हे अनबॉक्सिंग इथंच झाली पाहिजे बसून. जरा गाईज बघू शकता आयफोन गिफ्ट केलेला आहे. iPhone 70 Pro Max. तर गाईज मला पण माहित नव्हतं आयडिया पण नव्हतं ना ब्लॉग पण बाबा. तर गाईज माझ्यासाठी खूप स्पेशल सरप्राईज मस्त आणि थँक्यू सो मच सर्वांना. आणि बहीण नसली म्हणून काय झालं पण एका लाखात बहिणी आहेत माझ्या बघितल्या तुम्ही. आणि आखरं बघा. तर गाईज आम्ही घरी वगैरे मगाशी चाललो आणि आत्ता म्हणजे सर्व साफसफाई वगैरे केली मी. आता वाजलेत 2 वाजलेत आणि टुट्टू शेट तर झोपला आणि टुट्टू शेटचे बाबा गेलेत कामाला. तर मला ब्लॉग एंड मी पण आत्ताच एडिट करत होते ब्लॉग. तर मला पटकन आठवला का ब्लॉग एंड नाही केला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझं सेलिब्रेशन कसं वाटला आणि टुट्टूच्या बाबाला आणि टुट्टूला माझ्याकडून थँक्यू सो मच. कारण का खरंच म्हणजे बरा वाटला.
एकदम सेलिब्रेशन करून थोडा रात्री. आणि म्हणजे का उद्या त्यांना नाईट आहे तर उद्या बरं सुट्टी नका घेऊ तुम्ही. आणि ॲनिव्हर्सरी पण आहे आता 2 आठवड्याभरात, तर त्याच्यामुळं बरं तेव्हाच मी त्यांना जो बोलली पण नाही ॲनिव्हर्सरीचा करू म्हणून. त्यांना आठवण पण आहे कारण माहीत नाही, तर ॲनिव्हर्सरीच करू. त्याच्यामुळं मी बोलली बड्डे वगैरे काय सेलिब्रेशन नको. त्यांना बरं मी फक्त पेस्ट्री घ्या बस बरं. नाही त्यांनी केक आणला, कारण का आता गोड बोलल्यावर जास्त आता जात नाही मला त्याच्यामुळं. आणि खरंच खूप छान सेलिब्रेशन केलं माझा. तर थोडा डिफरंटमध्ये, कारण का असं जात होतं तर मला एरोप्लेन दिसतं तर जरा बरं वाटला. आणि 5 उतरताना बघितलं तर एकदम मजा वाटली. असं वाटत होता कधी एरोप्लेनमध्ये बसते परत पुन्हा एकदा, कारण का पहिले बसलेलं तेव्हा मी ब्लॉग तर नव्हते स्टार्ट केलेला माझं, म्हणजे पहिले ब्लॉग नव्हतं काढत. तेव्हा मी गोव्याला गेलो आम्ही 2 जण. आम्हाला फ्लाईटचा बुक होता सरांकडून, तर आम्ही गेलेलो. आणि आता बघू, आता सर्व झालं आमचा एक मस्त एक सिक्रेट आमचा ह्या आहे तो, माझी इच्छा पूर्ण झाली ना आमची. मग आम्ही नक्कीच एरोप्लेनमध्ये तिकीटं काढून नक्कीच जाणार आहोत. गोव्याला नाही, दुसरा कुठेतरी जाणार आहोत. तुम्ही तर ब्लॉगमध्ये समजणार होतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि स्वामींची भेटीला गेलो त्यासाठी मी एकविरा माऊलीच्या भेटीला पण जाऊन आले. तर गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि मला हॅपी बर्थडे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. खूप विश करा आणि आशीर्वाद असंच तुमच्यासोबत राहू दे. तर गाईज बाय बाय, गुड नाईट, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.